वर्षातनं मी एकदाच आजारी पडतोय, खरं एवढा आजारी पडतोय की त्याला काही लिमिट नसतंय. 3 दिवस झाले मला एवढा ताप आहे, की रात्रभर बी नुसता तापच असताय. म्हणून मला सकाळी नाही डायरेक्ट दुपारी जाग आली आज. ते बी 1:15ला. उठून फ्रेश होऊन पहिला चहा घेतलो. कोऱ्या चहाची सवय लागली. मग किचनची अवस्था तर लई बेकार झाली. कारण हे असाच पगाळा आहे आजारी असल्यामुळे आणि मम्मी बी गोव्यास गेले. बेडरूम बी घाण झालं आहे. मम्मी नाही, पन्नू नाही, त्याच्यामुळे ही सगळी अवस्था. सगळं आवरलो चहा ठेवून मी. कारण फरशी बी पुसायची होती. सगळा पगाळा होता. सगळं आवरून मग चहा घेतला. तर कोरा चहा प्यायची सवय लागली मम्मीमुळे. आमच्या मम्मीला कोरा चहा आवडतोय. त्याच्यामुळे मी प्यायला चालू केलो आणि मलासुद्धा आता कोरा चहा लई आवडतो दुधाच्या चहापेक्षा. चहा करून पिला आणि त्यानंतर किचनची घाण अवस्था होती. रात्री ताप होता त्याच्यामुळे मी घासूच नव्हतो. सगळं एकदा असं क्लीन केलो आणि त्याच्यानंतर जेवण बनवायचं होतं मला. जाऊन पहिला 2 वाजले मला आवरीपर्यंत, काही 3 वाजले वाटतं आवरीपर्यंत. मग जाऊन अंघोळी केलो मी. अंघोळी केलो कारण ताप असल्यावर अंघोळी करायचं नाही म्हणतात. खरं तरी बी मला फ्रेश वाटेना झालं म्हणून. मग मी भात बनवलो असंच साधा डाळी-बिळी घालून, कारण चव लागेना. टी व्ही बघत बघत खाल्लो, कारण घरात बी एकटीच आहे. पन्नू बी नाही, मम्मी बी नाही आणि टी व्ही बघत बघत मग भात खाल्लो. भात खाताना एवढं चव बी कळेना झाली मला, एवढी वाईट कंडिशन आहे. आणि त्याच्यानंतर औषधं घ्यायची होती. औषधातनी मला खोकल्याचं औषध लई आवडते. डायरेक्ट बाटली तोंडास लावायची सवय झाली आता. आवडीने पितोय मी आणि चव बी आवडते त्याची. मग परत ताप भरला, परत ब्लँकेट वडलो आणि परत झोपलो. आता वाईट अशी कंडिशन की सांगू बी शकणार नाही.